नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौधरी कोचिंगच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी आपला 21 तारखेला झालेला मराठी या विषयाच्या पेपर संदर्भात तुमच्या काही ज्या शंका आहेत किंवा तुमच्या काही ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात तुम्हाला सांगायला इथे आलेलो आहोत. मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जो हा पेपर आता लिहिलाय, हा पेपर आपला झालाय. या पेपरवर आपण चर्चा करायची नाही, फक्त बघून घ्यायचं आणि जे गेलं ते गंगेला मिळालं. म्हणजे आपण म्हणतो रात गई बात गई, तसं लक्षात घ्यायचं आणि पुढील पेपरकडे लक्ष द्यायचं. हा सगळ्यात महत्वाचा. पण तुमच्या ज्या मनातल्या शंका आहेत त्या मी काही दूर करून देणार हे मात्र नक्की. सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट, जेव्हा बोर्डामध्ये आपला पेपर चेकिंगला जातो तर तिथं 3 जण पेपर चेक करतात, एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर. आता एक्झामिनरकडे जेव्हा पेपर जातो तर एक्झामिनरकडे पेपर गेल्यानंतर 80 गुणांपैकी ज्या विद्यार्थ्याला, लक्षात घ्या, 80 गुणांपैकी ज्या विद्यार्थ्याला 68च्या खाली जर गुण मिळत असतील त्याचा पेपर एक्झामिनर नंतर मॉडरेटर किंवा चीफ मॉडरेटर चेक करत नाही. तर त्याचा पेपर फक्त एक्झामिनर चेक करतो आणि साईडला टाकून देतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्यानं जर काही कमी जास्त गुण जरी दिले असेल, 68 मार्क म्हणजे 80 आउट ऑफ 68 म्हणजे 80 पैकी 68 मार्क ज्या विद्यार्थ्याला मिळाले त्याचा पेपर त्या एक्झामिनर व्यतिरिक्त दुसरं कोणीही बघत नाही. त्यामुळे 68च्या खाली जर तुम्हाला मार्क असतील, तुमच्या पेपरमध्ये कमी जास्तही झालं तर कोणी तो पेपर बघत नाही. पण 68च्या वर जर मार्क असेल, म्हणजे 68 पासून जर 72 73 पर्यंत मार्क असेल तर एक्झामिनरही बघतो आणि त्याच्यानंतर मॉडरेटरही बघतो. 75 पर्यंत मार्काचे एक्झामिनर आणि मॉडरेटर. आणि 75च्या वर असेल, 80 आउट ऑफ 75 म्हणजे 80 पैकी 75 च्या वर मार्क भेटणाऱ्या विद्यार्थ्यांचा पेपर मात्र एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर तिघही बघतात. त्यामुळे त्याच्यावर जर आपले मार्क जात असतील तर चिंता करण्याचं कारण आहे. त्याच्या खाली जर मार्क असेल तर चिंता करण्याचं कारण नाही. एक गोष्ट. दुसरं, आता काही मुलांनी प्रश्न विचारले की वचन, जो प्रश्न आपल्याला आला होता की बा खाली दिलेल्या शब्दांचं तुम्हाला वचन ओळखा लिहायचं आहे. वचन ओळखा म्हणजे तो शब्द एकवचनी आहे की अनेकवचनी आहे. आणि वचन बदला जर विचारलं असतं तर एक वचनाचं अनेक वचन करावं लागलं असतं किंवा अनेक वचनाचं एक वचन. मग वचन ओळखा असं विचारलं होतं तर मित्रांनो, वचन ओळखा तिथं लिहायचं होतं तुम्हाला एकवचन किंवा अनेक वचन. तिथं जर तसं तुम्ही लिहिलं नसेल तर घाबरण्याची गरज नाही, तेवढा एखादा मार्क जाईल. आणि दुसरी एक गोष्ट की काही मुलांनी मला हे विचारलं की वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी जवळपास 5 विद्यार्थ्यांना तिथं विनंती केलेली आहे की 5 विद्यार्थी येतात, तर त्याचा काही अडचण जात नाही. तुम्हाला विनंती करणारं पत्र लिहायचं होतं. पण याच्यामध्ये एक गोष्ट बघितली का तुम्ही, तिथं नाव सुद्धा तुम्हाला दिलेली आहे की कोणता विद्यार्थी विनंती करत आहे. त्याचंच नाव एक तर यश होतं आणि एक तुम्हाला वाटतं इरा होतं. तर यश किंवा इरा याच्या माध्यमातून तुम्हाला कोण विनंती करत आहे हे तिथं लिखाण करणं गरजेचं होतं. त्याचं नाव टाकणं गरजेचं होतं. एकाच विद्यार्थी विनंती करू शकतो. पण लिहिले असतील तर काळजी करू नका, प्रत्येक जण प्रॉपर पेपर चेक करतो असं होत नाही. 2% किंवा 5% टीचर्स असे असतात, मी असं म्हणत नाही, परंतु 5 ते 7% टीचर्स आहेत जे केअरफुली पेपर चेक करतात आणि त्यात डिवोशन देतात. पण काही गोष्टी अशा होतात, काही निग्लेक्ट असतात. तर एवढं लक्षात घेण्याची गरज नाही, तिथं मार्क तुम्हाला मिळून जातील. दुसरा एक अधिक प्रश्न मुलांनी मला विचारला, कॉमेंटमध्ये तुमचा प्रश्न आला की सर, आम्ही वक्तृत्व स्पर्धेची जी आपण ते पत्र लिहिण्याची जी डेट आहे, जी तारीख आहे, ती कोणती टाकली. तर जसं उदाहरणार्थ आपला जो वक्तृत्व स्पर्धेचा कालावधी 27 तारीख आपल्याला दिली होती, तर त्याच्या आधीची जर मला विनंती करायची आहे की वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तर मला 27 तारखेच्या आधी त्यांना आपल्याला पत्र लिहावं लागेल. 22 तारीख 23 तारीख चालेल, म्हणजे ती तारीख परफेक्ट आहे. आणि जर उदाहरणार्थ मला समजा कोणाला अभिनंदन करायचं आहे तर वक्तृत्व स्पर्धा झाल्यानंतर आपण अभिनंदन करतो, तर मला 27 तारखेच्या नंतर अभिनंदन पत्र लिहावं लागेल. 28, 29, 30 वगैरे अशा पद्धतीने 28, 29 बघा. आणि फरवरी महिना असल्यानंतर 30 सुद्धा येणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. अशा पद्धतीनं अधिक काही शंका असतील तर त्या मी पूर्ण तुमच्या दूर करेल. परंतु हा पेपर झाला, या पेपरचा विषय सोडा. आता पुढील विषयाच्या पेपरवर आपण बघू, प्रॉपर लक्ष देऊ. इंग्लिश विषयामध्ये याच्यामध्ये 4-5 गुण गेले असेल ते 4 ते 5 गुण आपण इंग्लिश विषयामध्ये किंवा पुढील सब्जेक्टमध्ये 100% भरून काढू. मी प्रत्येक विषयासंदर्भात माझा 100% देऊन तुम्हाला चांगल्यात चांगलं आणि जे परफेक्ट करता येईल तेवढं नक्की देईल. ही व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आणि परफेक्ट आहे ते लक्षात घ्या. काही अडचण असेल तर मला नक्कीच कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. चला, तुम्ही जो व्यवस्थितरित्या इथं रिप्लाय करता त्याकरता मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला तुमच्या परीक्षेकरता बेस्ट ऑफ एफर्ट्स.